परभणीत तंदुरीवाला रेस्टॉरंटची वाढली उत्सुकता। 8 तारखेला होणार भव्य शुभारंभ। कोटा पॅटर्नचे देशमुख सर यांच्या वतीने विद्यार्थी यांच्यासाठी प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न। अभूतपूर्व उत्साहात श्री रामनवमी साजरी। भव्य शोभायात्रा ठरल्या लक्षवेधी। भव्य शोभायात्रेत सजीव देखावे आणि चित्तथरारक खेळाची प्रात्यक्षिक सादरे। हब.प. प्रभाकर महाराज नित्रुडकर यांनी केले श्रीराम नवमी निमित्त मार्गदर्शन। जांब येथे श्रीराम अखंड हरिनाम सप्ताहाची हब.प. मोहन महाराज रेंगे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता। भीमा कोरेगाव नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या स्वागत अध्यक्षपदी सिद्धार्थ हत्यांबेरे यांची निवड। आमदार राहुल पाटील यांच्या हस्ते धार ते मांगणगाव रस्त्याच्या 11 कोटींच्या कामाचे भूमिपूजन। जिंतूर येथे श्रीराम नवमी निमित्त आयोजित भव्य शोभायात्रेत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर सहभागी। मानवत शहरात आयोजित शोभायात्रेत आमदार राजेश विटेकर सहभागी। मानवत येथे मधुबन फॅमिली रेस्टॉरंटचे आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते उद्घाटन। परभणीत 15 लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ। गंगाखेड ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। सेलू तालुक्यातील सोनवटी येथे 19 वर्षीय तरुणीच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल। तरुणास पोलिसांनी घेतले ताब्यात। सोने डबल करून देतो म्हणून पुजाऱ्याची फसवणूक। जिंतूर पोलिसात अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा नोंद। परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात सेंटर ऑफ ॲडव्हान्स एंडोस्कोपीचे खासदार संजय जाधव यांच्या हस्ते उद्घाटन। सईद खान यांच्या पुढाकारातून परभणी जिल्ह्यातील अनेक तरुणांनी आणि महिलांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केला प्रवेश।